चार चांद लावण्याचं काम या ठिकाणी राकेशभाई जाधव यांनी केलंय। यंदाच्या या हंगामामध्ये पहिल्यांदा या विभागात 36 विभागात YouTube लाईव्हचे सामने या ठिकाणी राकेशभाई जाधव यांच्या माध्यमातून ठेवले गेलेत आणि आमचं बोलणं सुरू होतं राकेशभाई जाधवांनी आमचं। त्यावेळी राकेशभाई जाधव यांनी सांगितलं की या ठिकाणाहून या स्तरावरून या 36 विभागातून एक 2-4 खेळाडू या ठिकाणी रायगड टीम मध्ये खेळले पाहिजेत आणि त्या रायगड टीम मध्ये कधी खेळतील तेव्हा त्यांचा खेळ हा सगळ्यांना पाहायला मिळेल आणि तो खेळ पाहण्यासाठी आणि तो खेळ सगळ्यांना पाहायला मिळावा यासाठी त्यांनी या ठिकाणी YouTube लाईव्ह या ठिकाणी ठेवलाय। त्याबद्दल त्यांना सुद्धा आपण या सर्व विभागातर्फे धन्यवाद देऊया। वळूया मैदानाकडे जिथे सामन्याला होते सुरुवात। आजच्या दिवसातील शेवटच्या दिवसातील तिसरा सामना भाऊ स्टार तांबाटी विरुद्ध SAA शिरवली या दोन संघादरम्यान। नक्कीच राजे शिवाजी बॉईज भाऊ स्टार तांबाटी संघाची सलामीची जोडी आपण मैदानामध्ये जाताना पाहताय। केतन आणि जयेश दळवी ही जोडी मैदानामध्ये। शिरवली संघाचा विचार केला शिरवली आणि तांबाटी संघ या 36 विभागातील तुल्यबळ संघ आणि ही लढत नेहमीच आपण पाहता बघण्यासारखी होते, चांगली होते, मोठी होते आणि ही लढत पाहण्यासाठी आपण पाहताय जे प्रेक्षक या ठिकाणी मैदानावर हजर आहेत, जे प्रेक्षक या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेतात त्यांना सुद्धा या जय हनुमान मित्रमंडळ गोर्टन बुद्रुक आयोजित तालुका उपाध्यक्ष चषकामध्ये त्यांचे सुद्धा आपण सहर्ष असं स्वागत करूया। आब्याला जोडला आब्याला रन मारले प्रथमेशला 16 17 18 विकीला झाला तुझ्याच नाव आहे ना हाय स्कोरिंग मॅच आहे त्याच्या रन 22 हा याच्या किती आहे विकीचे किती 4 4 8 2 मिनिट झाले 8 9 10 लिहिलेत बा पुढं विकीचे 21 रन 21 आणि त्याच्या 22 आहेत मग आणि विकीने विकेट काढले विकीला जा प्रथमेशला। थँक्यू सो मच। या आधीच्या झालेल्या या तांबाटी टीम साठी शुभेच्छा येत आहेत प्रथमेश लाड यांच्याकडून। या सामन्याचा सामनावीर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो म्हणजे विकी आमरे ज्यांनी फलंदाजी करताना 21 धावा केल्या, गोलंदाजी करताना एक विकेट देखील मिळवला। तर विकी आमरेला विनंती आपण या आधीच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यायचं आहे। सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी विनंती करतोय गीतेश खरिवले यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच दिला जातोय। या सामन्याला होते सुरुवात आपण पाहता विकी आमरे लेग पंचांच्या भूमिकेत जे मगाशी मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी त्यांच्या वतीने राजला विनंती आपण हा किताब घ्यायचा आहे। गोलंदाजी मार्ग गोलंदाज आपण पाहताय शिरवली संघाकडून पहिल्या षटकासाठी वापरला जातोय सनी आणि फलंदाजीसाठी आपण पाहताय स्ट्राइक एंडला जयेश दळवी, नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहताय केतन आणि तुषारजी धुमाळ श्री गणेश स्पोर्टचे मालक यांच्याकडून जर कोणी 50 धावा केल्या आजच्या दिवसामध्ये त्याच्यासाठी गेम चेंजरची कॅप याची नोंद घ्यायची आहे। केतनच्या लगातारच्या 3 षटकासाठी कल्पेश लखिमले यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय। या दरम्यान पहिल्या चेंडूवर आपण पाहिली सिंगल घेतली जातीय धावफलकाचं या ठिकाणी श्री गणेश केला जातोय, खातं उघडलं जातोय। जयेश दळवी आपलं वैयक्तिक खातं देखील उघडतोय या एका धाबेने। या दरम्यान सन्नी पाटील पुन्हा एकदा आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर
पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड द स्टंप. आता मात्र केतन मुंडेचा हा फटका चांगला आहे. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. कार्पेटच्या सहारे आलेला हा चौकार. सहा धावा. आता मात्र या ठिकाणी गतीचा वापर केला होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूला वळतोय चेंडू. जिथे आपण पाहताय निर्धाव चेंडूचे होते सांगता. सामना खूप महत्वाचा असणार आहे. राजे शिवाजी बॉईज भाऊ स्टार तांबाटी विरुद्ध आपण पाहताय SSS शिरवली. हा सामना आता मात्र या ठिकाणी सुरेख चेंडू टाकला. गतीचा वापर केला होता चेंडूवर. तिथे मात्र जयेश दळवी हा फलंदाज चकतोय. बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा मुलाखत होत नाहीये. या दरम्यान आपण पाहता महेश बुवा यांचं आगमन झालंय. त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया. इथे धावफलक स्थिरावलं गेलं ते म्हणजे 6 या धावसंख्येवर. हा चेंडू सुद्धा ब्लॉक मध्ये टाकण्यामध्ये यश येत आहे सनी पाटील या गोलंदाजाला. यॉर्कर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. अक्षरशः खणून काढलाय चेंडूला जयेश दळवी या फलंदाजाने. ऑन साइडला त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल झाला. या दरम्यान एक धाव घेतली. षटक समाप्तीचा इशारा पंचांचा आमच्यापर्यंत येऊन पोहोचलाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा पाहायला मिळतात. बिनबाद 7 धावा. पाहताय एक षटकाचा खेळ संपलाय. राजे शिवाजी बॉईज भाऊ स्टार तांबाटी संघ फलंदाजी करतोय आणि फलंदाजी करताना आपण पाहताय 6 चेंडू सनी पाटीलचे फेकून झालेत. बिनबाद 7 अशी परिस्थिती आपण पाहताय धावफलकाची. तिथे मात्र दुसरा गोलंदाज सांघिक कोट्यातून दुसरे आणि वैयक्तिक कोट्यातून पहिले षटक घेऊन गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येतोय अजय. या ठिकाणी कालच्या दिवसामध्ये ज्यांनी स्कोरिंगचं काम माझ्या समवेत दिवसभर पाहिलं ते ओमकार पाटील सुद्धा या ठिकाणी हजर झालेत. त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया. गीतेश खरिवले आणि भारत खरिवले या ठिकाणी मला वाटतं या ठिकाणाहून प्रस्थान करतात. त्यांनी अपघात वेळ काढून या सामन्यांना हजेरी लावली त्याबद्दल त्यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत आणि आभार. हा चेंडू या ठिकाणी सुरेख टाकलाय गोलंदाज अजय या गोलंदाजाने. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर. हा चेंडू मोठा फटका. उंची जास्त लांबी कमी आहे. चेंडू खाली स्वतः शुभम येतोय. शुभम या ठिकाणी कोणत्याही प्रकारची चूक करत नाही. फलंदाज जयेश दळवीच्या पारीचा या ठिकाणी होतोय अंत. या सामन्यांचं थीम सॉन्ग आपण पाहिलं.
यानंतर आपण पाहता अजय, ज्याला जयेश दळवी सारख्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश आला, तो अजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताचा गोलंदाज पंतांच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट या ठिकाणी गोलंदाजी करतोय. हा चेंडू या ठिकाणी गतीचा वापर केला होता, ब्लॉकहोलमध्ये चेंडूला टाकला, सफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला फलंदाज, नवीन आलेला फलंदाज विनय सकपाळ याने, मात्र त्या ठिकाणी यष्टीरक्षकाने चुकी केली होती, परंतु सुंदर बॅकअप पाहायला मिळालं. बॅक टू बॅकचा तिसरा चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकण्यामध्ये यश येते गोलंदाज अजय. या गोलंदाजाला हा चेंडू मात्र गुडलांतला स्पॉट केलाय, चेंडूला पॉइंट रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न होता फलंदाज विनय सकपाळ या फलंदाजाचा. बॅक टू बॅकचा चौथा चेंडू या ठिकाणी निर्धाव येतोय या दुसऱ्या षटकातील, आणि जर का ही मेडन ओव्हर ठरली अजयची, तर मात्र अजयला या ठिकाणी तुषारजी धुमाळ श्री गणेश स्पोर्ट चे मालक यांच्याकडून गेम चेंजरची कॅप या ठिकाणी देण्यात येईल. हा चेंडू सुंदर फटका पाहायला मिळतोय, डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवर येतोय, चेंडू उचलतोय, तोपर्यंत मिळते फक्त एकच धाव. या एका धावेने आपण पाहताय धावफलकावर दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 8 धावा पाहायला मिळतात. आता मात्र राजे शिवाजी भाऊ तांबाटी, भाऊ स्टार तांबाटी या संघाला केतन मुंडे या फलंदाजाला मात्र आता जबाबदारी घ्यावी लागणार, गिअर बदलावा लागणार, एक्सलेटरवर पाय द्यावा लागणार. जर हा सामना सोपा करायचा असेल, तिथे मात्र आपल्या होम ग्राउंडवर खेळताना 2 षटक या ठिकाणी समाप्त झालेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहताय शेवटच्या चेंडूवर आलेली 1 धाव आणि धावफलक जाऊन पोहोचतोय 9 या धावसंख्येवर. डीजे या दरम्यान आपण पाहताय राजेश पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय ऋषी पाटील यांच्या शुभ हस्ते राजेश सुरेश पाटील यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे, आणि गणेश पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. वळूया मैदानाकडे, सामना खूप महत्वाचा आहे. कॅमेरा इकडे फिरवायचा आहे. राजेश सुरेश पाटील आणि आपण पाहता गणेश पाटील यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. तेजस पाटील यांच्या शुभ हस्ते गणेश पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. 2 षटक समाप्त झालेत. या पूर्ववर्गातील गोलंदाज अक्षय, हा गोलंदाज आपण पाहता वैयक्तिक पहिले सांघिक कोटातून 3रे षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. तिथे मात्र फलंदाजीसाठी आपण पाहताय केतन मुंडेने केलाय प्रहार, परंतु या ठिकाणी ज्या विद्युत तार आहेत त्यांना या ठिकाणी लागून चेंडू 1 बाउंस सीमारेषे बाहेर गेला. पंचांचा इशारा येतोय, जिथे आला असता षटकार तिथे मात्र त्या विद्युत तारांच्या अडखळ्यामुळे आलाय चौकार. थँक्यू सो मच. या दरम्यान आपण पाहता प्रणित पाटील, गोठण गावातील एक सुंदर व्यक्तिमत्व आहे, लाडकं व्यक्तिमत्व आहे, त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. आता मात्र मोठा फटका मारायचा होता, मिस्टामिंग स्ट्रोक पाहायला मिळाला लॉंग ऑफ रिजन मध्ये. अंकित या ठिकाणी कोणत्याही प्रकारची चूक करत नाही. अंकेश कडूच्या माध्यमातून पकडला गेलाय झेल. आता मात्र केतन मुंडेचा संपलाय खेळ. डीजे मास्टर साठी संधी.
दुसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर आहे आणि दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आपण पाहताय 13 धावा धावफलकावर. तिसरं षटक प्रगतीपथावर अक्षय या ठिकाणी गोलंदाजी करतोय. 13 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात जिथे आपण पाहताय सलामीला आलेली जोडी जयेश दळवी आणि केतन मुंडे ही मात्र पवेलियन मध्ये परतले आणि त्याची जागा घेण्यासाठी आपण पाहताय प्रवीण राणे एक जबरदस्त फलंदाज स्ट्राईक एंडवर. हा चेंडू ब्लॉकल मध्ये टाकला होता, अक्षरशः खणून काढला या चेंडूला लॉंग ऑफ रिजन मध्ये. अंकेश कडू त्या ठिकाणी चेंडूवर येतोय, चेंडू उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत एक धाव मात्र दोन्ही फलंदाज कळून काढतात. या एका धावेने धावफलकावर धावा लागतात. 2 बाद 14 धावा, 2 बाद 14 धावा धावफलकावर लागतात. विनय सकपाळ आता मात्र स्ट्राईक एंडला जो इनायत नंबर 3 वर आलेला फलंदाज त्याच्यासाठी अक्षय. हा चेंडू फुल टॉस होता, वाईडिश लॉंगॉनला त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल झालाय. डीप स्वीपरचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूची उचल करतोय, फेकी करतोय, तोपर्यंत मिळते फक्त एकच धाव. या एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय. तिसरे षटक प्रगतीपथावर असताना 15 धावा. हा चेंडू प्रवीणने खेचलाय, चेंडू जातोय, पंचांचा इशारा येणं बाकी आहे. 1 बाउन्स चेंडू सीमारेषे बाहेर, प्रवीणच्या बॅट मधून येतोय चौकार. खालते धावफलकावर धावा पाहायला मिळतात. 19 धावा, 19 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. अक्षय हा गोलंदाजी मार्कवर शेवटचा चेंडू या षटकातील हा मात्र चेंडू ब्लॉकल मध्ये टाकला होता. प्रवीण याने हा चेंडू लगावलाय ऑन साइड रिजन मध्ये. त्या ठिकाणी चेंडूची उचल होते, फेकी होते, तोपर्यंत एकच धाव मिळते. 3 षटक समाप्त झालेत. 18 चेंडूंचा खेळ संपलाय. धावफलकावर आपण पाहताय 2 गड्यांच्या मोबदल्यात 20 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यात 20 धावा. या दरम्यान आपण पाहताय आपटे गावातील एक सुंदर समालोचक मनोज गोरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचा सामना आहे मला वाटतं या पुढचा, त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया. देश नहीं मिटने दूंगा. सोमस डीजे या ठिकाणी आपण सुंदर धून वाजवली. भारतीय जनता पार्टी तालुका उपाध्यक्ष श्री राकेश कुंदा जयराम जाधव यांच्या नावाने सुरू असलेली स्पर्धा. या स्पर्धेतील आजचा शेवटचा दिवस, अंतिम दिवस. या अंतिम दिवसामध्ये आपण पाहताय आजचा 3रा मुकाबला आणि त्याचं शेवटचं षटक घेऊन आला अंकेश कडूचा पहिला चेंडू. या ठिकाणी जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न झाला, परंतु डीप मिड विकेट मध्ये त्या ठिकाणी चेंडूची उचल होते, फेकी होते, तोपर्यंत मिळते 1 धाव. या एका धावेने आपण पाहताय राजे शिवाजी बॉईज भाऊ स्टार तांबाटी संघ जाऊन पोहोचलाय 2 गड्यांच्या मोबदल्यात 21 या धावसंख्येवर. 21 धावा धावफलकावर आपल्या होम ग्राउंड वर खेळताना राजे शिवाजी बॉईज तांबाटी आणि भाऊ स्टार तांबाटी या संघाला मात्र या ठिकाणी SSS शिरवली संघाने रोखून ठेवलाय, बांधून ठेवलाय. कोणत्याही प्रकारे मोठे फटके
मारू दिले नाहीयेत. विनय सकपाल सफल होऊन या ठिकाणी चेंडू लगावलाय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू कार्पेटच्या सहारे येतोय. चौकार. तर आपण पाहताय 2 बाद 25 धावांवर जाऊन पोहोचलाय. राजे शिवाजीभाऊ तांबाटी संघ आता पुन्हा एकदा चप्पल होऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये लेग स्लिपचा खेळाडू त्या ठिकाणी सोप्पा झेल पकडतोय. विनय सकपालच्या पारेचा सुद्धा या ठिकाणी होतोय अंत डिजे. अंकेश पुन्हा एकदा सज्ज झाला तांबाटे विलेज कडून. निखिल मुंडेसाठी हा चेंडू या ठिकाणी पॉइंट रिजन मध्ये एक सोप्पा झेल होऊ शकला असता, परंतु एक सोप्पा झेल त्या ठिकाणी मातीला दान केला जातोय. या दरम्यान एक धाव दोन्ही फलंदाज या ठिकाणी पळून काढतात आणि एका धावेने आपण पाहताय धावफलकावर धावा पाहायला मिळतात. 26 धावा. 26 धावा धावफलकावर. अजूनही 2 चेंडू या ठिकाणी बाकी आहेत या षटकातील. त्यानंतर पुढच्या रविवारचे जे सामने आहेत या ठिकाणी स्वर्गीय सचिन दादा प्रतिष्ठान आपटी यांच्याकडून वनवटेच्या मैदानावर त्या ठिकाणी त्या सामन्यांचं आयोजन केलं गेलंय आणि त्या सामन्याचे लॉट्स या ठिकाणी पाडले जाणार आहेत. तर षटक संपल्यावर कॅमेरामॅनला विनंती आहे लगेच आपण कॅमेरा इकडे टेबलवर फिरवायचा आहे. 2 चेंडू बाकी आहेत ते संपल्यानंतरच. हा चेंडू या ठिकाणी प्रवीण राणे ब्रँडेड फटका येतोय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, आउट ऑफ द पार्क. डीजे 6 धावांनी आपण पाहतो धावफलक जाऊन पोहोचलाय. 32 या धावसंख्येवर प्रवीण राणे आपली ताकद दाखवून देतोय. तिथे अंकेश पुन्हा एकदा या सत्रातील शेवटचा चेंडू घेऊन फुलटॉस चेंडू होता. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू बराच काळ हवेमध्ये. अंकेश या ठिकाणी स्वतः प्रयत्न करतो. या दरम्यान 1 धाव पळून झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात तिसरी धाव सुद्धा या ठिकाणी सुरक्षितरित्या पूर्ण. इथे 3 धावांनी आपण पाहतोय धावफलक हलतोय आणि 4 षटक समाप्त झालेत. पूर्वार्धातील 24 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावफलकावर आपण पाहताय राजे शिवाजी बॉईज भाऊस्टार तांबाटी संघाच्या 35 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 36 धावांची गरज असणार आहे, ती म्हणजे SAA शिरवली संघाला. कॅमेरामॅन आपल्याला विनंती, आपण कॅमेरा इकडे फिरवायचा आहे. स्वर्गीय सचिन दादा प्रतिष्ठान आयोजित सामने आपण पाहाल पुढच्या हप्त्यामध्ये गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार वनवड्याच्या मैदानावर आयोजित केले आहेत. तर या स्पर्धेचे सर्व या ठिकाणी राकेश भाई जाधव यांना विनंती, आपण या ठिकाणी लॉट्स पाडण्यासाठी यायचं आहे. या स्पर्धेचे सर्व राकेश भाई जाधव यांच्या हस्ते या पुढच्या सामन्यांच्या चिठ्ठ्या उचलल्या जातील.
कॅमेरामॅन या ठिकाणी खाली घ्या तरी चालेल. खाली घ्या, खाली खाली चिठ्ठ्या टाका. या ठिकाणी लॉट्स पाडले जातात. कॅमेरामॅन इकडे लक्ष द्यायचं आहे. कॅमेरामॅन पॅडी कॅमेरामॅन या ठिकाणी या ठिकाणी हे सामने आपण पाहताय स्टार टेनिस वर्ल्डच्या माध्यमातून लाईव्ह रेकॉर्ड केले जातात. सुंदर पिक्चर क्वालिटी आणि साऊंड क्वालिटीच्या माध्यमातून या ठिकाणी हे सामने लाईव्ह युट्यूब स्ट्रीमिंग केले जाते. त्यांना आपण धन्यवाद देऊया. या सत्रासाठी 24 चेंडू आणि 36 धावांचा पाठलाग करणारे तो म्हणजे शिरवली संघ. आणि हा पाठलाग कशा पद्धतीने होणार की हा पाठलाग करताना तांबाटी संघाचे गोलंदाज या ठिकाणी चांगली गोलंदाजी करणार हे पाहण्यासाठी मायक्रोफोनवर असतील माझे साथी समालोचक, माझे दोस्त, मित्र, यार, बंधू मनोज गोरे. मे देव सर्व कार्येषु सर्वदा. 64 कला आणि 18 विद्यांचा अधिपती गणपती बाप्पा यांच्या चरणी नतमस्तक होऊन स्वराज्याचे निर्माते, स्वराज्य स्थापक छत्रपती शिवराय यांना मानाचा मुजरा करून आज या मैदानावरती आपण पाहताय गेली 4 दिवस तालुका उपाध्यक्ष चषक 2025 चं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. या आयोजनाचे मुख्य आयोजक सन्माननीय आमचे राकेशजी यांच्या मार्गदर्शनाखाली जय हनुमान गोरठण टीमनं हे एक दमदार आयोजन या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. चला यापुढील होणारी मॅच भैरवनाथ आपटी विरुद्ध आजिवली कोण वनवटे आजिवली सॉरी वनवटे आणि भैरवनाथ आपटी या दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी यायचं आहे नाणेफेकीसाठी. कॅमेरा इथं ना. फलंदाज मैदानावरती आलाय अक्षय आणि नॉन स्ट्राईक एंडला असेल अंकेश. हे दोन फलंदाज या ठिकाणी आलेले आहेत. आणि गोलंदाजी मार्क वरती किंग केतन मुंडे राजे शिवाजी बॉयज तांबाटे टीमचा. सन्माननीय सनी यादव भाई यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष सन्माननीय सनी जाधव साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तालुका उपाध्यक्ष चषक या स्पर्धेमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण यापुढील होणाऱ्या मॅचचा नाणेफेक करून घेणार आहोत. सन्माननीय सनीजी यादव यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. खरं तर वेळात वेळ काढून त्यांनी या स्पर्धेसाठी खरं तर हजेरी दाखवली त्याबद्दल मी त्यांचं आमच्या आयोजन कमिटी टीम कडून
सहर्ष आणि मनापासून स्वागत करत आहे। यावेळेस आपण बघतोय हवेमध्ये आहे बराच वेळ चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, पण चेंडूवरती पॉवर इतकी चांगली जनरेट झाली होती आणि फटक्यावरचा आत्मविश्वास अक्षय मोरेला देऊन जातो या 6 धावा। आणि जिकडे धावांचा पाठला करायचा होता तो म्हणजे 36 धावांचा पाठला करायचा होता आणि या 36 धावांचा पाठला करत असताना केतन मुंडे सारख्या एक अष्टपैलू खेळाडूवरती चढवलेला हल्ला शिरवली टीम सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना 36 धावा मित्रांनो आपण पाहताय। ही मॅच जी आहे हे दोन्ही जे संघ आहेत हे अगदी एकापेक्षा एक आपण पाहतो। या विभागामधले हे दोन्ही अगदी बलाढ्य संघ, जसं की आपण 90sच्या जमान्यामध्ये आपण वेस्ट इंडिजला बघत होतो तशाच पद्धतीनं खालापूर टेनिस क्रिकेटमधले हे दोन्ही अव्वल दर्जाचे संघ, एका बाजूला आहे राजे शिवाजी बॉईज भाऊ 11 तांबाटी टीम, तर दुसऱ्या बाजूला आहे शिरवली। दोन्हीही संघ अगदी एकापेक्षा एक, दोन्ही संघांमध्ये मोठमोठे खेळाडूंची नावं आपण पाहताय आणि अशा प्रकारच्या लीग स्टेजवरती अशा प्रकारच्या टुर्नामेंट्समध्ये खेळण्याचा बराचसा अनुभव। पण इकडे आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू जातोय डीप स्क्वेअरला, एक बाउंड्री रेषेच्या बाहेर, 4 धावा। किनारपट्टी जवळ थंड हवेचे ठिकाण म्हणजे रायगड जिल्हा आणि या रायगड जिल्ह्यात कला क्रीडा आणि सांस्कृतिक विभागाचं माहेर घर समजला जाणारा आमचा खालापूर तालुका आणि या खालापूर तालुक्यात 36 विभागाचं प्रवेशद्वार जिथं समजलं जात आहे ते हे आमचं तांबाटी गाव आणि या तांबाटी गावाच्या या अगदी सुंदर मैदानावरती, खरं तर या मैदानाला धर्मशाला हे नाव दिलं आहे आणि खरं तर या मैदानावरती सुरू असलेली ही स्पर्धा आमचे सन्माननीय राकेश भाई यांच्या खरं तर नेतृत्वामध्ये भरवण्यात आलेली ही स्पर्धा आपण पाहताय। तालुका उपाध्यक्ष चषक 2025, एक दमदार आणि दर्जेदार आयोजन। खरं तर आमच्या राकेश भाई अगदी आपण जर बघितलं तर आपल्या या खेळाडूंसाठी आपल्या येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। नक्कीच आलेल्या आपण जे मान्यवर आपल्याला या स्पर्धेमध्ये लाभलेले आहेत खरं तर त्यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करणार आहोत। आमचे तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी सनीजी यादव यांचं या ठिकाणी शुभागमन झालं होतं आणि आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे की येणाऱ्या पाहुण्यांचा यथोचित सन्मान आपण खरं तर करत असतो। कारण पाहुण्या, चला कॅमेरामॅन आपण इकडे जरा हे क्षण टिपायचे आहेत। पंच या ओव्हर षटक संपलाय का? पाच बॉल झालेत, 5 बॉल। कॅमेरामॅन आपण त्या ठिकाणी मैदानाकडे पुन्हा एकदा जायचं आहे। यावेळेस आपण पाहताय मी मगाशी म्हटल्याप्रमाणे एक दमदार आणि दर्जेदार आयोजन आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहताय। तालुका उपाध्यक्ष चषक 2025 आमचे राकेश भाई यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हे भरवण्यात आलेली स्पर्धा खरं तर भारतीय जनता पार्टी खालापूर तालुका, खरं तर भारतीय जनता पार्टीनं केलेलं कार्य या संपूर्ण विभागामध्ये आपण पाहताय। खरं तर राकेश भाई यांच्याकडून देखील अनेक सामाजिक कार्य आपण पाहतो। खरं तर माननीय सरपंच आमचे गोरठणचे देखील आहेत आणि सर्वसामान्यांमध्ये जाऊन काम करणारा एकमेव या ठिकाणी नेता म्हणून त्यांच्याकडे आम्ही बघतो, एक मार्गदर्शक म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो। खरं तर ही स्पर्धा भरवण्यापाठीमागचा त्यांचा एकच उद्देश आहे, तो म्हणजे आपल्या भागातील खेळाडू खरं तर कुठेतरी तालुका स्तरावरती जावा, कुठेतरी राज्यस्तरावरती जाऊन त्यांचं त्या ठिकाणी षटक झालेलं आहे। म्हणून यासाठी 12वा प्रतिनिधी इथं असणं आवश्यक आहे। मी वेळोवेळी सांगत असतो 12वा प्रतिनिधी इथनं आवश्यक आहे, कारण एखाद्या वेळेस कोरडकडून एखाद्या वेळेस समालोचकाकडून चुकी होऊ शकते, पण इकडे 12व्या खेळाडूची नजर खरं तर सातत्यानं स्कोरबोर्डवरती असतेच।
वळूया मॅचकडे. षटक संपलंय. जिकडं केतन मुंडे षटक हाताळत होता, 36 धावांचा पाठला करायचा होता, तो म्हणजे शिरवली टीमला. एका षटकामध्ये धावा खर्च झाल्या त्या म्हणजे तब्बल 12 धावा. 36 धावांचा पाठला करायचा आहे. एका बाजूला आहे शिरवली तर दुसऱ्या बाजूला तांबाटी. तांबाटी म्हणजे होम पिचवरती खेळणारी ही टीम आपण पाहताय आणि एक चांगला ॲडव्हान्टेज त्यांच्याकडे नक्कीच असेल. रवनाथ आपटी आणि वनवटे दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील स्वागत असणार आहे. आणि आजचे आमचे पाहुणे खरं तर आमचे सनीजी यादव भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते आपण यापुढील होणाऱ्या मॅचचा नाणेफेक करून घेणार आहोत. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते खरं तर त्यांची पावलं आमच्या या स्पर्धेला लागली. खरं तर हे आमचं महत्भाग्य आम्ही समजतो आणि त्यांच्या शुभ हस्ते खरं तर या स्पर्धेचा या मॅचचा नाणेफेक आपण या ठिकाणी करणार आहोत. कॅमेरामॅन आपण या ठिकाणी एक क्षणचित्र टिपायचे आहेत. वनवटे विरुद्ध मॅच चालू असणार आहे ती म्हणजे यापुढची भैरवनाथ आपटी आणि नाणेफेक जिंकलेले आहे आदर्श पाटील. भैरवनाथ आपटीचे कर्णधार यांनी ही नाणेफेक जिंकलेली आहे आणि त्यांनी आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे. वळूया आपण मॅचकडे. प्रवीण राणे एक्स फॅक्टर हा एकमात्र असा खेळाडू आहे या टीममध्ये जो अशा सिच्युएशनमध्ये जेव्हा जेव्हा तांबाटी संघ संकटामध्ये असतो तेव्हा तेव्हा कॅप्टन कूल केतन मुंडे यांच्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर असतं, ते म्हणजे प्रवीण राणे. प्रवीण राणे हा एक जबरदस्त दर्जाचा एक क्वालिटी गोलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी असणं इथं आवश्यक आहे. मी तुम्हाला वेळोवेळी सांगतोय, दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी इकडे पाठवा. हॅलो. जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न उभं राहिलं ते राजमाता जिजाऊ. ज्या महापुरुषानं हे देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजा शिवछत्रपती. ज्या वारसदारानं हे देखणं स्वप्न आपल्या खांद्यावरती लिहिलं अथवा पेललं ते राजा शंभू छत्रपती. या तीनही महापुरुषांना अभिवादन करून खरं तर तालुका उपाध्यक्ष चषक 2025 चे या ठिकाणी सुरुवात झाली. 4 दिवसांची ही श्रृंखला आपण पाहत होता. खरं तर आमचे राकेश भाई यांच्या नेतृत्वामध्ये आमच्या गोरठण गावातील तरुणांनी ही स्पर्धा खऱ्या अर्थाने या तांबाटीच्या मैदानावरती भरवली आणि एक दर्जेदार आणि उत्तम आयोजन आमच्या या खालापूर टेनिस क्रिकेटला दिलेला आहे. खरं तर या स्पर्धेचा हा शेवटचा आणि अंतिम दिवस आहे आणि या अंतिम दिवसामध्ये आपण आपल्या मराठा प्रीमियर लीग विभागामधील 8 संघांना त्या ठिकाणी प्रवेश दिला आणि त्या 8 संघांची लढत आपण या इथं मैदानावरती पाहणार आहोत. गेले 3 दिवस आपल्याला एक फायनलिस्ट मिळत होता आणि आजचा हा शेवटचा दिवस, अंतिम दिवस. आणि आपण पाहताय या आमच्या 36 विभागामधील एक सामाजिक कार्यकर्ते आणि वनवटे गावचे एक जबरदस्त हार्ड हिटर बॅट्समन आमचे राहुलजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील आमच्या मंचावरती या. तसेच स्वाली गावचे ज्यांना क्रिस गेल म्हटलं जातं, ज्यांचे बॅटिंग बघण्यासाठी अगदी
लहानपणी आम्ही धावत जायचो असे आमचे समीरजी कचरे उर्फ गोट्याभाई यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील यायचं आहे, आपला देखील या ठिकाणी स्वागत असेल. तर वळूया मॅचकडे. थोडासा डिस्कशन चालू होतं. बारावा खेळाडू जर या ठिकाणी उपस्थित नसेल तर कमिटी जो निर्णय घेईल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. मी वेळोवेळी सांगत असतो. फलंदाजी मार्कवरती सनी पाटील, डावखुऱ्या हाताचा हा फलंदाज, आणि या फलंदाजाकडे देखील क्षमता आहे. मी मगाशीच म्हटलं होतं की शिरवली टीम ही एक अशी टीम आहे की जिच्या बॅटिंग लाईनअपमध्ये बरीचशी गहराई आपण पाहतो. 36 धावांचा पाठला करायचा होता, पण एक ॲडव्हान्टेज असणार आहे तो म्हणजे सनी पाटीलकडे, कारण प्रवीण राणे हा लेफ्ट आर्म बॉलर आहे. लेफ्ट आर्म स्पिन अशी त्याची गोलंदाजी, आणि या गोलंदाजीच्या जोरावरती त्याने अनेक वेळा राजे शिवाजी बॉईज तांबाटी टीमला अनेक स्पर्धांमध्ये अग्रगण्य ठेवलेला आहे. इथून मात्र गरज असणार आहे या टीमला एक चांगल्या स्पेलची, पण इथे आपण पाहतोय या चेंडूला अक्षरशः फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी सनी पाटील इज ऑन अ फायर. या चेंडूवरती 6 धावा जमा झाल्यात. जे ऑपरेटर आणि भैरवनाथ आपटी टीमनं नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेतलाय. यावेळेस चांगला फटका, चेंडू हवेमध्ये, बॅक टू बॅक दुसरा फटका, आणि चेंडू सीमा रेषा पार. पतंजली रामदेव बाबा ब्रँडेड षटकार. नक्कीच आपण मित्रांनो पाहताय या स्पर्धेसाठीच्या चमचम जाणाऱ्या अगदी दिमागदार ट्रॉफीज आपण पाहताय. ते खरं तर आमचे राकेश भाई यांनी या स्पर्धेसाठी दिलेल्या आहेत. अगदी दर्जेदार ट्रॉफीज आपण पाहताय. खरं तर आपण नेहमी बघत असतो जिकडे जिकडे आपण टुर्नामेंटसाठी जातो, जिकडे जिकडे स्पर्धा आयोजित केलेल्या असतात, तिकडे तिकडे ज्यावेळेस आपण जातो त्यावेळी पहिलं लक्ष आपण याच गोष्टीकडे जातं, एकाच गोष्टीकडे आपण बघतो, त्या म्हणजे ट्रॉफीज. आणि ट्रॉफीज जर चांगल्या असतील, ट्रॉफीज जर अगदी मनमोहन घेणाऱ्या असतील तर खरं तर यावेळेस आपण पाहताय चेंडू जातोय डीप मिड ऑफच्या वरून षटकार. खेचून आणल्या त्या म्हणजे शिरवली टीमनं, आणि धावफलकावरती धावा झाल्या त्या 32 धावा. अजूनही गरज असेल 12 चेंडू आणि 4 धावांची. वनवटे गावचे सामाजिक कार्यकर्ते राहुल पाटील, आपणास विनंती आहे की आपण देखील इथं यायचं आहे. आमच्या आयोजन कमिटीकडून तुम्हाला खरं तर विनंती असेल की आपण या ठिकाणी या. तिसऱ्या षटकाला त्या ठिकाणी सुरुवात झाली. निखिल मुंडे गोलंदाजी मार्कवरती आला. हा देखील एक गुणवान खेळाडू आहे. गेली 2-3 वर्षापासून आपण या खेळाडूकडे पाहताय, आपण या खेळाडूला खेळत असताना बघताय. तांबाटी टीमसाठी
खरं तर या खेळाडूनं बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे आणि याचा बऱ्याच वेळा फायदा तांबाटी टीमला झाला आहे. पण या मॅचमध्ये जर आपण बघितलं तर तांबाटी संघ खरं तर पिछाडीवरती राहिलेला आहे. 33 धावा धावफलकावरती, 33 ना 32 धावा धावफलकावरती त्या ठिकाणी झाल्यात. पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या केतन मुंडेनं. त्यानंतर दुसरं षटक प्रवीण राणेकडे दिलं. पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर असं वाटलं होतं फलंदाजी मार्कवरती नवीन फलंदाज अजय मोरे, या चेंडूवरती षटकार येतोय आणि हा सामना जिंकलाय तो म्हणजे शिरवली टीमनं. एक हाती झुंज दिली आहे ती म्हणजे शिरवली टीमनं आणि हा सामना जिंकलाय. एक जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. चेंडूला पाठवला सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी आणि सामना जिंकलाय तो म्हणजे शिरवली टीमनं. यापुढील होणारा सामना आपण पाहणार आहात या स्पर्धेमधला हा. चला बॉल द्यायचा आहे कारण जुना बॉल असणार आहे तो आणि जुन्या बॉलची गरज असेल. तुम्हाला जर एखादा नवीन चेंडू हवा असेल तर तुम्ही इकडे कॉमेंट्री बॉक्समध्ये या आणि घेऊन जाऊ शकता. चला मंथन आपण द्यायचा आहे, चेंडू पुरवायचा आहे. यापुढील होणारा सामना भैरवनाथ आपटी विरुद्ध वनवटे